ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मृतमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीचं चिंतन करत आहोत। मन्मथ माऊलीचा जीवनाचा अनुभव अमृत अभंगवाणीच्या रूपानं आपल्यापुढं उपलब्ध आहे। त्याचं रोज एका अभंगाचं चिंतन करून आपलं जीवन आनंदमय करण्यासाठी, जीवनात अगाध शांतीचा अनुभव करण्यासाठी आपल्याला या माऊलीच्या अमृत अनुभवाचं चिंतन करायचं आहे। चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे, धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा, कांता पुत्र बंधू जन अवघे शरण देवाशी, घरी उद्योग करती वाचे वदती शिव शिव, भावे करीती शिव पूजा नसे तुझा भावार्थ, वाढी याचकाशी अन्न करी भोजन अवश्य, मन्मथाशी सेवा घडो द्वारी पडो ययाचिया। या अभंगामध्ये माऊलीनं त्या काळातला अभ्यास केलेला होता। सर्व संतांना ज्या त्या काळातला अभ्यास करून वचन साहित्य असेल, अभंगरचना असेल केलेली आहे। पहिलं वैदिक परंपरेत त्या शास्त्रामध्ये सांगितलेलं होतं की दुर्लभम मानुषम जन्म, माणसाचा जन्म दुर्लभ आहे। त्याच्यानंतर मुमुक्षत्व लाभणं, मोक्षाची इच्छा होणं त्याच्याहून दुर्लभ आहे। लाखात एखाद्याला मोक्षाची इच्छा होते आणि त्या लाखातला एखाद्याला मोक्ष प्राप्त होतं। त्याच्यासाठी वैराग्य पाहिजे, घराचा त्याग केला पाहिजे, वनात गेलं पाहिजे, जप केला पाहिजे, तप केलं पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे, असं त्या काळात त्या वैदिक शास्त्रातून सांगितलेलं होतं। पण संताला प्रत्येक माणसाचा उद्धार करायचा होता। माणसाला वाटायचं, अपराध्यासारखं वाटायचं, आपण लग्न केलो, आपल्याला वैराग्य आलं नाही, आपल्याला मोक्ष मिळेल का नाही, आपल्या जीवाचा उद्धार होईल का नाही। त्यावेळेस संतानं सांगितलं की यारे यारे लहान थोर, भलते याती नारी नर, येते साधन विस्तार न लगे कोण्यास आयास। इथं या, लहान या, मोठा या, लग्न झालेला या, ज्याला लग्न करायची इच्छाच नाही, जन्मताच वैराग्य प्राप्त आहे असा या, मी उच्च जातीचा आहे समजणारा या, मी खालच्या जातीचा आहे समजणारा या। कारण ही जाती व्यवस्था ही माणसानं निर्माण केलेली आहे। भगवंतानं फक्त माणूस निर्माण केलेला आहे। स्त्री पुरुष दोनच जातीत, माणूस आणि माणुसकी हे दोन गोष्टी आहेत। आणि संताला ह्या मानवाचा महादेव करायचा होता। आणि माणसाला जे अपराध्यासारखं वाटत होतं की आपण लग्न केलेलं आहे, आपल्याला वैराग्य आलेलं नाही, मोक्षाची इच्छा नाही, आपल्याला वनात जायला मिळत नाही, आपल्याकडे वेळ नाही, आपल्या जीवाचा उद्धार होईल का नाही। त्यावेळेस संतानं सांगितलं
की तुम्ही जिथं आहात सुखी असा ग्रस्ताश्रमी, लक्ष लावा शंकर नामी. तुम्ही ग्रस्ताश्रमात सुखात राहा, विवाह करा, मुलं बाळ होऊ द्या, सगळं करा तुम्ही. सुखी असा ग्रस्ताश्रमी, लक्ष लावा शंकर नामी. शंकराच्या नामात लक्ष ठेवून तुम्ही संसार करा. सुखी हा संसार करा स्त्री संगती, वेळोवेळा गीती गाई नाम. या सामान्य माणसाच्या मनातला भ्रम काढून टाकला. अरे तुम्ही संसार करत करत मेल्यावर मोक्ष नाही रे बाळांनो, तुम्ही जिवंतपणीच याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. एवढा या भक्ती रसामध्ये आनंद आहे हे सांगितलं. मग त्याच्यानंतर संसार करा म्हणून सांगितलं, लक्ष भगवंतात लावा म्हणून सांगितलं. या प्रस्तुत अभंगात माऊली म्हणतात धन्यतयाचा संसार. धन्य म्हणजे काय? ज्याच्यासाठी आपण श्रम केले ते मिळालं, आता काहीच मिळवायची इच्छा नाही, कृतार्थ झालो असा जो भाव असतो त्याचं नाव आहे धन्यता. क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. काही क्रांतिकारकांनी प्राणाचं बलिदान दिलं आणि काही क्रांतिकारकांनी आपल्या समोर स्वातंत्र्याचा तिरंगा ध्वज स्वतंत्र भारताचा फडकवलेला पाहिला. त्यांचं जीवन धन्य झालं. आमचं जीवन आता धन्य झालं, आता आम्हाला काहीच नको. ज्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलो तो दिवस उगवला 15 ऑगस्ट 1947चा. तसं भक्ताचं जीवन धन्य कधी होतं? जरी संसारात असला, पत्नी, मुलं, बाळ, व्यापार, शेती, नोकरी सगळं जरी असलं तर माऊली म्हणतात धन्यतयाचा संसार. त्याचा संसारच धन्य होतो. कधी धन्य होतो? जेथे गजर नामाचा. ज्या ठिकाणी भगवत संसारात पडला, संसारात जरी पडला, सद्गुरूला शरण गेला, सद्गुरूकडून इष्टलिंगाची दीक्षा घेतला किंवा मंत्र दीक्षा घेतला किंवा सद्गुरूनं नाम दिलं, शिवाय नमा नाम दिलं, किंवा तुमची जी काही इष्ट देवता असेल, जे गुरुनं नाम दिलं त्या देवतेचं नामस्मरण केलं, मुखानं नाम, मनामध्ये स्मरण, हृदयामध्ये त्या सुंदर रूपाचं ध्यान, आणि धन्यतयाचा संसार. जरी तो ग्रस्ताश्रमात असला, मुलाबाळात असला, तरी त्याच्या घरातली प्रत्येक माणसं, पत्नी, मुले, बाळ सर्व जर तिथं भगवंताचं नामस्मरण करत असतील, स्वयंपाक करता करता माऊली शिवाय नमा शिवाय नमा म्हणून रोटी करत असेल, शिवाय नमा म्हणून भाजी चिरत असेल, शिवाय नमा म्हणून फोडणी देत असेल, तर तो प्रसाद होईल. आणि भगवंताचं नाम घेताना त्याचं हृदय शुद्ध होतं आणि शुद्ध अंतकरणानं केलेला प्रसाद, तो प्रसाद पुन्हा भगवंताला लिंगाला अर्पण करून, देवाला समर्पित करून तो प्रसाद ज्यावेळेस आम्ही ग्रहण करतो त्यावेळेस घरच्या खाणाऱ्याचे मन सगळ्याचे शुद्ध होतात, अंतकरणाचं मालिन्य निघून जातं. प्रसाद म्हणजेच काय हो? मनाची निर्मळता, अंतकरणाची शुद्धता. तर माऊली म्हणतात घरातला प्रत्येक माणूस, सगळं श्रेय ह्याच्यामध्ये माऊलीला आहे. घरातली माऊली सकाळी उठल्या उठल्या शिवपाठ म्हणत म्हणत प्रातःकाळच्या कामाची सुरुवात करत असेल, भगवंताचं नाम घेत घेत स्वयंपाक करत असेल, तर स्वयंपाक खाणाऱ्याचं मन निर्मळ होतं आणि मुलं बाळही शिवाय नमा म्हणत आपले काम अभ्यास करतात, भगवंताची पूजा करतात. आणि घरचे सर्वच, आई वडील, मुलं, बाया, लेकरं सर्वच त्या भगवंताच्या नामाचा ज्यावेळेस गजर करतात त्यावेळेस त्याचा संसार धन्य होतो.
धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा. कांता पुत्र बंधू जन अवघे शरण देवासी. इथं काय म्हणतात माऊली, कांता म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा, बंधू म्हणजे भाऊ, जन म्हणजे घरातले सेवक नोकर चाकर, सर्व त्या भगवंताला शरण आहेत. घरचा करता पुरुष म्हणत नाही की माझी ₹1,00,000 पगार आहे म्हणून हे सगळे बसून खावले आहेत. त्या कर्त्या पुरुषाचा भाव असतो, भगवंताची माझ्यावर कृपा आहे, भगवंताच्या सत्तेनं मी काम करत आहे आणि भगवंताचा प्रसाद म्हणून त्या कामाची मला पगार मिळत आहे. आणि त्या पगारीचा मी जर किराणा आणून घरी खाऊ घातलो तर ते सगळं भगवंतानंच दिलेलं आहे, ह्याच्यात मी काहीही करत नाही. याला म्हणायचं देवाशी शरण. घरी स्वयंपाक करत असलेली माऊली मीच काय गुत्त घेतले का, मीच स्वयंपाक करावं का, असं कधीच म्हणत नाही. जेवणारा माझा भगवंत आहे. प्रत्येक लेकरामध्ये माझा शिव आहे, माझ्या पतीमध्ये माझा शिव आहे, माझ्या सासू सासऱ्यामध्ये माझा शिव आहे. आणि त्या शिवाच्या सेवेसाठी, त्या शिवाला जीव घालण्यासाठी मी प्रसाद करत आहे, मी स्वयंपाक करत आहे, असा त्या माऊलीचा समर्पित भाव असतो. आणि भगवान शिव त्यांच्यासाठी भोजन माझ्याकडून बनवून घेत आहेत, मी काहीही करत नाही, असा त्या माऊलीचा समर्पित भाव असतो, शरणांगत भाव असतो. आणि मुलंही जर त्यांची कोणत्या परीक्षेमध्ये पहिलं आले तर भगवंताच्यावर माझ्यावर कृपा आहे, भगवंताच्या कृपेनं भगवंतानं माझ्याकडून अभ्यास करून घेतला म्हणून मी परीक्षेत पहिलं आलो, भगवंता हे यश तुला समर्पित. नौकर चाकर घरात काम करणारे तीही भगवंताच्या सत्तेनं आम्ही काम करत आहोत. मालकाच्या रूपात भगवंतच आहे आणि मी त्याची सेवा करत आहे. अवघे शरण, सर्वच घरातले माणसं त्या भगवंताला शरण आहेत. कांता पुत्र बंधू जन अवघे शरण देवासी. घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव. घरात काम करणारी महिला मंडळी घरी काम करतात. भगवंताची पूजा करत म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत पूजा करा असं कुठल्याही संतानं म्हणलेलं नाही. तुम्ही काम करा. काम करत असताना फक्त त्या भगवंताचं स्मरण ठेवा की भगवंत माझ्याकडून करून घेत आहे, म्हणून त्याची आठवण मुखानं शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः. घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव. घरच्या महिला मंडळी शिव शिव म्हणत काम करतात. शिव म्हणजे मनाची पवित्रता, शिव म्हणजे हृदयाची निर्मळता, शिव म्हणजे पवित्र दृष्टी, शिव म्हणजे हातानं पवित्र काम करणं, शिव म्हणजे पायानं सन्मार्गावर चालणं, शिव म्हणजे जे काही आम्ही करू ते मंगल करणं, जगाच्या कल्याणासाठी करणं. आम्ही दुकानदार असलो तर वजन काटा बरोबर, गिरायकाला पाप आणि माप दोन्ही नको. भगवंता गिरायकाच्या रूपानं तूच आला आहेस आणि दुकानदाराच्या रूपानं मला सेवेसाठी बसवलं आहेस आणि ह्या गल्ल्याचा मालक तूच आहेस, त्याच्यामुळं बरोबर वजन करून माल देणं माझं कर्तव्य आहे. मी दुकानदार असलो तर, मी जर नोकरीत काम करत असलो तर ₹1 भ्रष्टाचार न करता काम करणं म्हणजे शिवस्मरण आहे. हो, मुख में प्रभु का नाम और बगल में छुरी, हे नको आहे. भगवान शिवाचं मुखात नाम म्हणजे हृदय पवित्र पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, आपल्याकडून किंचितही कुणाला त्रास होईल, वाणीनं कुणाला दुःख होईल असं न बोलणं, शरीरानं कुणाचं अहित होईल असं काम न करणं,
आणि मनानं कधीच स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट न चिंतनं, असं करत दिवसभराचा व्यवहार करणं म्हणजे घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव, भावे करीती शिव पूजा, दुःख नसे दुजा भावार्थ. आणि घरातली सगळी मंडळी सकाळी उठल्याबरोबर झोपेतून उठतात, आसनावर अंथरुणावर बसतात आणि भगवंताची प्रार्थना करतात. भगवंता, तुझ्या कृपेनं मी उठलो आहे. हे सद्गुरुनाथा, मुखात तुम्ही दिलेलं नाम आणि हृदयात तुमचं स्मरण राहावं. सद्गुरुनाथाला, सद्गुरु म्हणजे निराकारची आकारला, जड जीवा तारावया गुरुरूप झाला, म्हणून मनुष्य म्हणू नये त्याला परब्रह्मची तो. अशा सद्गुरुनाथाला त्या नमस्कार करून झोपेतून उठतात. ब्रश करताना पेस्ट लिंगाला अर्पण करून मुखमार्जन करतात आणि मुख तोंड धुतल्यानंतर भस्म लावून स्नानाचं पाणी काढणं, पाणी काढल्यानंतर स्नान करताना प्रत्येक तांब्या अंगावर ओतून घेताना शिवाय नमा म्हणत आंघोळ करतात. आंघोळ केल्यानंतर 15 ठिकाणी भस्म लावून शिवपूजा करतात. भावे करीती शिवपूजा, दुसरा अर्थच नाही, दुजा नसे भावार्थ. फक्त त्यांचा दिवसच शिवशिव म्हणत निघतो आणि झोपेपर्यंत शिवशिव म्हणत झोपतात. यदित्ती कर्म करोमि शंभो तद्दकील तव आराधनम. पूजा करताना म्हणतात, हे शंभो, हे महादेवा, मी तुझी पूजा करत आहे, पण दिवसभरात मी जे काही काम करेन, यदित्ती कर्म करोमि शंभो तद्दकील तव आराधनम. प्रत्येक काम म्हणजे माझी पूजा झाली पाहिजे. त्याच्यासाठी माझ्या हाताला बळ दे प्रभू. माझ्या हातानं कुणाचं नुकसान होऊ देऊ नको. माझ्या नजरेनं परस्त्रीकडे वाईट नजर पडू नये देवा. माझ्या मनामध्ये कुणाचं धन हडपण्याची इच्छा निर्माण होणे देवा. माझ्या मुखानं तुझं नाम सोडून संसारातल्या कोण्या माणसाची निंदा होऊ नये देवा. असा भाव, भावे करीती शिवपूजा, नसे त्या दुजा भावार्थ. आणि असा भक्त ज्याचं जीवन शिवमय झालंय, वाढी याच काशी अन्न, करी भोजन अवश्य. असा भक्त, त्याच्या अंतकरणामध्ये दया बसलेली राहते. संत तुकाराम महाराज म्हणतात, दया क्षमा शांती ते हो देवाची वसती. देवाची वस्ती कोठे असते हो? ज्या हृदयामध्ये दया आहे, क्षमा आहे आणि शांती आहे, त्या ठिकाणी देवाची वस्ती असते. असा भक्त ज्याच्या हृदयामध्ये शिवस्वरूप विराजमान आहे, मनामध्ये सतत शिवाचं स्मरण आहे, त्याच्यामध्ये अहंकारच राहिलेला नाही. करता करविता माझा शिव आहे आणि तोच माझ्याकडून काम करून घेत आहे, त्याचं मी पण गळून गेलं आणि तूच देवा सगळं करत आहेस, असा त्याचा भाव असतो. आणि तो जर रस्त्यानं निघाला, एखादं भुकेलेलं लेकरू दिसलं तर तो एखाद्या किराणा दुकानात जाईल आणि त्या रस्त्यातल्या भुकेलेल्या लेकराला एखादी बिस्किट पुडा घेऊन देईल. वाडी याच काशी अन्न, हो का भोजन कैसेही. प्राप्त परिस्थितीमध्ये जे जमलं तसं. एखादा भुकेला माणूस आहे, जेवल नाही हो मी 2 दिवस, ह्याच्या खिशात 10 रुपये आहेत, समोर भेळचा गाडा थांबलेला आहे, त्याला भेळ खाऊ घातली. किंवा केळाचा गाडा आहे, त्या केळाच्या गाड्यावाल्याकडून 10 रुपयाचे 2 केळं घेऊन त्या भुकेल्या माणसाला देणं. किंवा घरी दारात आलाय भुकेला माणूस आणि म्हणू लागलाय 2 दिवस झालं जेवल नाही आणि मला भोजन द्या. घरी तुमच्या वाळली रोटी असेल, चटणी असेल, खार असेल, का असेल ते द्या. त्यावेळेस तो माझा शिव या याचकाच्या रूपानं आला आहे,
म्हणून प्रेमानं घरी जी चटणी रोटी असेल ते याचकाला देईल. वाढी याचकाशी अन्न, आणि त्या याचकाला नमस्कार करेल. भगवंता, ह्याच्या रूपानं तुम्ही माझ्या दारात आला आणि तुम्ही भोजन केलं, आणि नमस्कार करून भगवान शिव याच्या रूपानं प्रसाद ग्रहण केले, म्हणून नंतर आपण जेवण करील. वाढी याचकाशी अन्न, करी भोजन अवश्य. असा भक्त, असे माणसं माऊली म्हणतात, मन्मताशी सेवा घडो, द्वारी पडो येयाच्या. असा जर धन्यग्रस्त आश्रम असलेला माणूस, ज्याच्या घरात सतत शिवनामाचा गजर होतो, ज्याचे कांता पुत्र बंधुजन, बायको, लेकर, आई वडील, बंधू भाऊ आणि घरातले सेवक सर्व भगवंताला शरण गेलेले आहेत, आणि दिवसभर काम धंदा करताना हृदयामध्ये शिवस्मरण ठेवून, मुखात शिवनाम घेऊन दिवसभराचं काम करतात, आणि रात्री झोपताना भगवंताला नमस्कार करून, भगवंता, केलेलं कर्म सगळं तुमच्या चरणी समर्पित करून शिवाय नमा म्हणून झोपी जातात. आणि अत्यंत भावानं प्रत्येक कर्म मी जीवनात जे करत आहे ते माझी शिवपूजाच आहे. काम जे करताना माझ्या देवाला आवडेल का? मी खोटं बोलत आहे, माझ्या देवाला आवडेल का? मी ह्याला माणसाला फसवत आहे, माझ्या देवाला आवडेल का? मी चोरी करत आहे, माझ्या देवाला आवडेल का? असा विचार करून वाईट मार्गाला न जाता सदाचारानं जीवनातलं वर्तन करतो, त्याची भावे करीती शिवपूजा, नसे दुजा भावार्थ. प्रत्येक कर्म त्याची शिवपूजा होते, आणि आलेल्या याचकामध्ये भुकेल्या माणसाला आपल्या घासातला घास काढून देऊन शिव समजून त्याला जीव घालतो, आणि आपण भोजन करतो. अशा भक्ताच्या घरी, अशा संसारी माणसाच्या घरी मन्मथ माऊलीसारखे महान संत म्हणतात, मला सेवा घोड दे देवा, मला मुक्ती नको. न लगे मुक्ती मोक्ष संपदा, संत संग देई सदा. मला मुक्ती नको, मला मोक्ष नको, मला अशा सज्जन माणसाच्या दारात राहायची संधी दे, त्याच्या घरात राहून त्याची सेवा करायची संधी दे. मन्मताशी सेवा घडो, द्वारी पडो येयाची. तर तुमच्या आमच्या मनात शंका आहे की परमार्थ संन्याशानंच करावा लागतो. संत म्हणतात, संन्याशापेक्षा, आमचे गुरु माऊली म्हणायचे, संन्याशापेक्षा ग्रस्त आश्रमातला माणूस परमार्थ उत्तम करू शकतो, सतत ब्रह्मानंदात राहू शकतो, परम आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. फक्त एकच अट आहे, त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे, आणि त्याच्या सत्तेनं सर्व होत आहे अशा भावानं जीवन जगलं पाहिजे. अशी अवस्था तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावी, अशी गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दाला विश्रांती देतो. ओम शांती शांती शांती.